नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत कांद्याच्या पातीचे ज्वारीच्या पिठासोबत धपाटे। तर बनवायला सुरुवात करूया। इथे घेतलेली आहे एक जुडी मी कांद्याची पात आणि बारीक चॉप करून घेतलेली आहे। त्याचबरोबर त्याचा जो पांढरा भाग असतो तो सुद्धा मी बारीक चॉप करून घेतलेला आहे, ते सुद्धा यामध्ये घालायचं आहे। आणि याचं एक वाटण बनवून घ्यायचं आहे। आलं, हिरवी मिरची, लसणाच्या काही पाकळ्या आणि 1 चमच साबुदाणे। तर याचं जाडसर वाटण बनवून घेणार आहोत। पाणी न घालता हे वाटण आपण जाडसर वाटून घेतलेलं आहे। हे सुद्धा यामध्ये आपल्याला घालायचं आहे। जाडसर वाटण वाटलेलं ते सुद्धा यामध्ये घातलेलं आहे। त्याचबरोबर यामध्ये घालायची आहे थोडीशी कोथिंबीर। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे 1 वाटी बेसन पीठ। त्यानंतर यामध्ये काही मसाले घालायचे आहेत। तर हळदी पावडर, चवीनुसार मीठ, सोप, ओवा आणि जिरे पावडर। त्यानंतर यामध्ये 2 वाटी घालायचं आहे ज्वारीचं पीठ। त्यानंतर यामध्ये घालायचं आहे अर्धी वाटी गव्हाचं पीठ आणि हे सर्व जिन्नस एकजीव करून घ्यायचे आहेत। आणि थोडं थोडं पाणी घालून यामध्ये छानसं असं घट्टसर पीठ मळून घ्यायचं आहे। तर थोडं थोडं पाणी घालून आपण घट्टसर पीठ मळून घेणार आहोत। तर ही धपाटे चवीला तर अप्रतिम लागतातच आणि बनवायला पण खूप सोपे आहेत। अगदी कमी वेळेत होतात, खमंग लागतात आणि पौष्टिक सुद्धा आहेत। तर एक वेळेस नक्की ट्राय करा। तर मस्तपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर इथं बघू शकता घट्टसर पीठ मळून झालेलं आहे आपलं। तर आता धपाटे बनवायला सुरुवात करणार आहोत आपण। तर मस्तपैकी आपलं पीठ मळून झालेलं आहे। तर यावर आपण तेलाचा हात लावून छान असं कोट करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण छान असे धपाटे बनवून घेणार आहोत। तर इथे मी घेतलेली आहे प्लास्टिकची एक पन्नी आणि प्लास्टिक शीटवर मी छान ऑइल लावून घेतलेलं आहे। त्याचबरोबर इथे तव्याला सुद्धा थोडं तेल लावून घेतलेलं आहे। तर इथे मी छान एक असा गोळा घेतलेला आहे आणि याला असं थापून घ्यायचं आहे तेलाच्या हाताने किंवा पाण्याच्या हाताने। तर पाण्याच्या हाताने न घेता तेलाच्या हाताने छान असं थापून घ्यायचा आहे गोळा। इझिली हा थापला जातो, अजिबात प्लास्टिक शीटला हा चिटकत नाही। तर छानपैकी थापून घेणार आहोत। तर मस्तपैकी असा आपला धपाटा थापून झालेला आहे। तर याला मध्यभागी असा छान होल करायचा आहे आणि खरपूस असा भाजून घ्यायचा आहे। अलगद असा हातावर घ्यायचा आहे आणि इझिली प्लास्टिक शीट निघते। आणि त्यानंतर आपल्याला असं तव्यावर घालायचं आहे आणि कडेने आपल्याला छानपैकी असं थोडंसं तेल सोडायचं आहे आणि खरपूस असा आपल्याला हा धपाटा भाजून घ्यायचा आहे। तर इथं बघू शकता तुम्ही दुसरा सुद्धा आपला छानपैकी धपाटा थापून झालेला आहे आणि वरचा सुद्धा धपाटा आपला एक साइड भाजून झालेला आहे। तर दुसऱ्या साइड आपण छान असा खरपूस भाजून घेणार आहोत। तर मस्त असा खरपूस आपला पराठा भाजला गेलेला आहे। तर दुसरा सुद्धा आपण पराठा तव्यावर घालणार आहोत। तर इथं बघू शकता। तर हे धपाटे अतिशय खुसखुशीत असे होतात आणि चवीला तर अप्रतिम लागतात, पण याचा सुगंध सुद्धा खूप छान येतो। तर अशाच पद्धतीने आपण सर्व धपाटे बनवून घेणार आहोत। तर अशाच प्रकारे आपले सर्व धपाटे बनवून झालेले आहेत। तर इथं बघू शकता अशा पद्धतीने आपले सर्व धपाटे तयार झालेले आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात आणि खमंग सुद्धा लागतात। एक वेळेस ही रेसिपी नक्की ट्राय करा। अतिशय सुंदर असे धपाटे आपले तयार झालेले आहेत। तर कशी वाटली तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राइब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनला प्रेस केलं नसेल तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा,
म्हणजे माझे असेच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करा. धन्यवाद.